करमाळा तालुक्यातील साखर कारखाने मोहिते पाटील यांच्याकडे 4 वेळा चालवायला होते। त्यांची काय अवस्था झाली? माढा तालुक्यातील कारखाने लिलावात काढले तरी शेतकऱ्यांचे अजून पैसे दिले नाहीत। माझ्या विरोधातील जे उमेदवार आहेत त्यांच्यावर लोकांचे पैसे दिले नाहीत व मारहाणीचे 30 ते 40 गुन्हे दाखल आहेत। स्वतःचे पाप लपवण्यासाठी ते निवडणुकीत आलेत, असं धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव न घेता करमाळा तालुक्यातील सावडी येथील कॉर्नर सभेत बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका केली आहे। कारखान्याची अवस्था काय झाली, आज त्यांच्याकडे असणाऱ्या त्यांच्या कारखान्याची अवस्था काय झाली। 2 कारखाने माढा तालुक्यात बांधले, त्याचा निलाव करून शेतकऱ्यांचे पैसे अजून दिले गेले नाही, एवढी अवस्था त्यांच्या संस्थांकडे झालेली आहे। माझ्या समोरचे उमेदवार उभे, त्यांच्यावर लोकांचे पैसे दिले नाही म्हणून 30-40 गुन्हे दाखल आहेत, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांचे गुन्हे दाखल आहेत, जे आम्ही सांगू शकत नाही। लोकांचे पैसे थकवणारे असे लोक निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून स्वतःच पाप लपवण्याकरता कुटुंबीय म्हणून आपण सत्तेत बसलं पाहिजे त्याकरता निवडणुकीमध्ये येत आहे। मोहिते परिवार कुठला परिवार येतोय? आज देशातली सर्वसामान्य जनता मोदीजींचा परिवार म्हणून आम्ही सर्वजण येतोय। आम्हाला मोदीजींचा परिवार पाहिजे, ज्या माणसाने देशासाठी अहोरात्र कष्ट केले त्याचा परिवार म्हणून आम्ही समोर येतो। मला आपल्या सर्वांना सांगायचंय, विषारी पुरुषांपासून सावध, चुकीच्या लोकांपासून आपल्याला सावध ठेवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा करमाळा तालुक्याचं नेतृत्व अशा चुकीच्या लोकांच्याकडे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांकडे नेऊ नका, अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। 7 तारखेला आपल्याला कमळाच्या चिन्हावर मतदान करायचंय। कमळ हे सगळीकडे पोचलं पाहिजे, घराघरामध्ये पोचलं पाहिजे आणि आपले मतभेद बाजूला ठेवून वेगवेगळ्या पक्षातले मतभेद बाजूला ठेवून देश विकासासाठी सर्व आपण एकत्र आलं पाहिजे, अशी मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो। आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला, वेळावर करून आला। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।